जय शंकर. शंकर गीता अध्याय 5. शंकर महाराजांचे चरण देखून भरले पंचप्राण. जे सौख्याची असती खाण वंदन त्यांना असो हे. वंदन करा महाराजांना आनंद होई अपार मना. महाराजांचे गुण गाताना बहरून येते शरीर. एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले असत. आरडाओरडा गोंधळ होत शेजारीच लोकांचा. एक मोठा नाग निघत त्याला मारण्याचा प्रयत्न चालत. महाराज तेथे धावून जात. खवळलेला नाग तो. महाराज त्याच्या जवळ जात. नाग पायास विळखा घालत. बेभानपणे फणा काढत. नाग फुसफुसू लागला. महाराजाने फण्यावरून प्रेमाने हात फिरवून नागराज शांत व्हावे म्हणून गोडीत त्याला सांगितले. नागराज अगदी शांत होत पायाचा विळखा काढत. मानेनेस त्यांना वंदन करीत. कोण हे त्याने ओळखले. हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज. शंकराचा दिव्य साज तेथे दिला सोडून. वाठार गावाचा मल्ल असत. शक्तीची त्याला मस्ती चढत. अनेक गावात तो प्रख्यात. चालला डौलात रस्त्याने. मल्ल होता जणू महान हत्ती. महाराज अचानक तेथे येती. बसती त्यांच्या खांद्यावरती. मल्ल घामाघूम होत. महाराजांच्या ओझ्यानी तमछाक त्याची होऊनी. रडकुंडीस अगदी येऊनी शरण आला महाराजा. महाराज उतरले खांद्यावरून. मल्लाने धरले त्यांचे चरण. मणी म्हणे अवलिया हे महान. आश्चर्य मोठे मज वाटे. महाराज म्हणते मल्लास तुझला कुस्ती जिंका वयास. मार्ग एक सांगतो खास. गाव जेवण द्यावे तू. आताच दवंडी पिटवावी. सर्वास जेवण्या बोलवावे. मल्ल म्हणे काहीच न मज ठाई. फजित होईल दवंडीने. महाराज म्हणाले मल्लाला मी असता काळजी कशाला. जेवण्या बोलव सर्वांना. आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदूळाची खिचडी करुणी. अन्नपूर्णेची पूजा करुणी. म्हणती पाने वाढा हो. पंक्तीवर पंक्ती बसत. हजारो माणसे जेवत. सारा गाव तृप्त होत फक्त शेरभर खिचडीत. पुढे कुस्ती ठरली पुण्याला. मल्लास विजय मिळाला. खांद्यावर घेऊन मल्लाला विजय मिरवणूक निघाली. अक्कलकोट महाराज मठाजवळ शंकर महाराज उभे असत. मल्लाने पाहता ए धावत. पाय धरले घट्टच. मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर. बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात. 13 पत्रे भक्ताच्या हातात पोस्टमनने दिलीच. दूरदूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चालले असुनी. उत्सवास महाराज हजर असुनी उल्लेख ऐसा पत्रात. पत्रे वाचून दाखविली. महाराजांस अनेकांनी वाचली. मंडळी अगदी थक्क झाली. हसू लागले महाराज. 13 ठिकाणी महाराज असत. महाराज पुण्यातही दिसत. एकाच वेळी सर्वत्र असत. प्रचिती दिली सर्वास. एकदा नगरहून पाठरदीठ महाराज पायी चालत जात. मध्येच तेव्हा ते रस्त्यात वृद्धेश्वरला थांबत. जमिनीवर हात टेकवित. मोठ्याने ते अल्लख म्हणत. जमिनीतून दिव्य प्रगटत महादेवाची पिंड ती. पिंडवरती मग काढून व्यवस्थित तिची पूजा करून महाराजाने पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणते त्या. भव्य मंदिरी त्या ठिकाणी आज उभे राहिले असुनी
शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देत असे. महाअरण्यात गर्भाद्री पर्वत हे वाल्मिक ऋषींचे स्थान असत. मच्छिंद गोरक्ष जालंधरनाथ समाधा त्यांच्याच येथेची. भगवान शंकर येथे येत कायम तेथेच राहत. म्हातार देव त्यांना म्हणत हेच वृद्धेश्वर असे. वृद्धेश्वराच्या पूर्वेस कानिफनाथ राहत. कानिफनाथ नाव ठेवित मढी ऐसे त्या गावा. याच पुण्यक्षेत्र मढीत बराच वर्षाची धून शांत. अल्लख म्हणून केली प्रज्वलित 4थ्या अध्यायी कथाई. खानसाहेब पुण्यात त्यांचे मन नेहमी अशांत. मुंबईचे नुरी त्यांना नेत महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणती अरे खान तू हायस का खरा मुसलमान. पडतोस का नमाज प्रतिदिन गुरु हायस का. एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबीनी समजाविले उत्तम रीतीने. यवनानाये जे न माहीत. महाराजांच्या दर्शनाने खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले फुलुनी गुरु केला महाराजांना. महाराज म्हणते कोणत्याही कृतीला जो माजत नाही त्यांचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला. तोच नमाजी असे खरा. नमाजी म्हणजे न माजणारा. अल्लाशी एकरूप होणारा खरा इस्लामी तोच हो. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. महम्मद पैगंबर प्रार्थना करती शांतीचा मार्ग दाखवा म्हणती. नित्य प्रार्थिती परमेशा. पैगंबराचा उपदेश पहा कोणालाही मारू नका. चोरी कुणाची करू नका. सत्यधर्म पाळावा. साप आणि पाक हृदयात असते खरी मज्जित. असीम श्रद्धा असावी नित्य परमेश्वराबद्दल. प्रेम हा एक खरा खुदा. ध्येय सहिष्णुता श्रद्धा. सद्गुणांचा करा साठा. इस्लाम धर्म सांगतो. महाराजांना मुसलमान विचारती शंका प्रश्न. ऐशी त्यांना उत्तर देऊन समाधान करती सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीस महाराज जात हैदराबादेस. हैदराबादचे लोक महाराजांस म्हणत होते अवलिया. हैदराबादचे प्रख्यात भटजी बापू महान संत. श्रेष्ठ अधिकारी परमार्थात कथा त्यांच्या प्रख्यात. वासुदेव केशव अघोरशास्त्री वडील माझे तज्ज्ञशास्त्री. याज्ञिके ख्यात ज्योतिषशास्त्री पुराणिकते पट्टीचे. भागवत सप्ताह करण्यात अनेक मानपत्रे त्यांना मिळत. भटजी बापूंनी हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकिला. ऐकून सप्ताह समस्त भटजी बापू खुश होत. शुक्राचार्य ऐशी पदवी देत समारंभपूर्वक. या भटजी बापूस महाराज देत मार्गदर्शन आशीर्वाद. भटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती जाहली. पुण्याजवळील भोर येथ रामजन्माचा उत्सव होत. एकदा महाराज तेथे जात. प्रचंड गर्दी भक्तांची. रामाचा जय जयकार चालत. जन्माची वेळ जवळ येत. महाराज शांत ध्यानस्थ बसत. वेळ झाली या जन्माची. महाराजांकडे सारे बघत. महाराज अदृश्य झनी होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रगटत महाराजांच्या ठिकाणी. दशरथी रामाचे साक्षात दर्शन घेती सारे भक्त. दर्शन घेताच पुन्हा दिसत शंकर महाराज स्वयंमेव. पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजांचा माहिती विचारत. महाराज देवांना सांगत उघडा ग्रंथ घेऊनी. कोणता घ्यावयाचा ग्रंथ कोणते पान उघडणे असत हे महाराज काही न सांगत. कोडे पडले देवाना. हातास येईल तो ग्रंथ घेत. उघडेल ते पान उघडत. महाराज देवांना सांगत आता वाचा पान ते. देव झाले अगदी चकित. जी शंका त्यांच्या मनात. जी माहिती त्यांना हवी असत तोच मजकूर पानात.
जिथे देव झाले चकित, माणसाचे मग काय होतं, शंका न विचारता उत्तर मिळतं, अधिकार काय वर्णावा. सर चुनीलाल मेहता गुजराती, ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती, मुंबईस त्यांचे वास्तव्य असूनी विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या इसवी सणास ही घटना असे घडत, मोठे सात्विक मेहता. पाश्चात्य पौरार्थ तत्त्वज्ञानांचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा, प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच. दर्शन साधू संतांची, दर्शन सकल देवांची, सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्याने केलीच. पुरते दान धर्म केला फार, परिमनात चिंतेचा भार, कधी भेटेल जगदाधार, म्हणून मन अशंत. रावसाहेब मेंदळे यांना मेहता म्हणाले एकदा, भगवंताचे दर्शन मजला कोण करून देईल. मेंदळे म्हणाले मेहताना, शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ, तुमची कामना पूर्ण तेथे होईल. मामा ढेकणे यांच्या सदनी दोघे गेले पहा मिळूनी, महाराज होते त्या सदनी निवांत अगदी बसलेले. आपल्या तीक्ष्ण नजरेने मेहताच पाहिले महाराजांनी, मेहतांचे अष्टभाव आले फुलूनी पाहू लागले महाराजा. क्षणात लख वीज उसळे, कोटी सूर्याचे तेज फाकले, अत्यंत मोहक रूप प्रगटले भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तिथे भगवान विष्णू प्रगटले, मेहतास गैहुरून आले, भरले नयन अधून अश्रूनी. चतुर्भुज विष्णू वरती छत्र, होती गदा शंखचक्र, पाहता संतुष्ट होती नेत्र, अपूर्व भगवंत दर्शन. लगेच मेहता धावत गेले, महाराजांचे चरण धरले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अभिषेक चरणी चालला. मुखातून चालले पुरुष सुक्त, काही वेळ असाच जात, नंतर पुरुष सुक्त थांबत, अभिषेकही संपला. मेहता चरणा मिठी मारत, चतुर्भुज विष्णू असता पाहत, शंकर महाराज प्रगटत, धन्य झाले मेहता. प्रत्यक्ष विष्णूचे घडावे दर्शन, ओढ ही मेहतांची महान, ती इच्छा होता पूर्ण, शांत झाले मेहता. महाराजांचे दर्शन झाले, मेहतांचे जीवन बदलले, आनंदाने अगदी भरले, आनंदी आनंदच. पानिपताच्या लढाईत अपुर शौर्य जे गाजवित, ते मेंदळे आप्पा बळवंत, सरदार होते प्रख्यात. यांच्याच नावाचा पुण्यात आप्पा बळवंत चौक असत, भव्य वाडा या चौकात मेंदळेचा असेच. यांचे वंशज त्या वाड्यात राहतात, सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेंदळे असत, पत्नी ताई साहेब. ताई साहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून, कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला, नित्य गर्दी वाड्याला, उत्सव होती सर्वही. महाराज या वाड्यात नेहमी जात असत, कसा महाराजांचा संबंध रहित ही कथा नवलाची. रावसाहेब मुंबईचा असत, प्रथम पत्नी निर्वतत, असून राजेश्वर समस्त उद्ध्वस्त जीवन जाहले. मुंबई सोडून ते पुण्यात येत, भव्य वाडा भासे स्मशानवत, मन त्यांचे उदास होत, चिंताग्रस्त सदा ते. सरदार मिरीकरांनी रावसाहेबास नेले आपल्या सदनी, नगरला महाराज तेथे असूनी दर्शन त्यांचे घडविले. रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत रावसाहेबांना म्हणाले, अरे ए रे राजा, तुझीच मी अगदी वाट पाहत असूनी, तू नवनाथ ग्रंथातल्या भरतरी मेली तुझी पिंगला. तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार, ज्ञानेश्वरी रसस्वादाने बहारदार, नवीन ऐश्वर सुरू होणार, मुख्य कलाकार तू. महाराजांच्या उद्धाराने आणि हस्तस्पर्शाने
रावसाहेब आले कैवरुनी चकित झाले अत्यंत. रावसाहेबांच्या मनात नसुनी सर्वांच्या आग्रहावरुनी विवाह त्यांचा होऊन सदनी ताईसाहेब प्रवेशल्या. दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पाह असत. सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघेही. सकल ऐश्वर सुखे सारी हात जोडून उभी दारी. दोघे दुःखीच अंतरी ताईसाहेब ठरविती. आत्महत्या करावी म्हणून एकट्याच निघाल्या बंगल्यातून. समुद्राजवळ आल्या जणी निरोप घ्याना जगताचा. स्वामी समर्थांचे मंदिर दिसत जाऊन दर्शन असता घेत. सतत स्पष्ट ध्वनी ऐक अष्टावक्र गीता हा. तेथे तर कोणी नसत मग शब्द हे कोण पुकारत. अष्टावक्र गीता काय असत कोण संदेश देत असे. बाहेर आल्या संभ्रमात तोच रावसाहेबांचे मित्र नुरी दिसत. फिरावयाला एकट्याच कशा येत विचारून नेले घरात. प्रधानांकडे महाराज असत रावसाहेबांना निरोप देत. दोघेही महाराजांच्या दर्शनात जात. महाराज म्हणाले ताईना, ए बेबी बैस माझ्यासमोर. रावसाहेब म्हणाले नंतर, मी बेबीला खाल्लं बरं. गिळून टाकले बेबीला. महाराजांच्या उद्गाराने ताईसाहेब गेल्या बदलूनी. रावसाहेब आले भरूनी. पूर्ण दोघे बदलले. प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते. इतकी प्रवचने त्यांची छान ऐकता हरपे देहभान. वाटे ताईच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत. महाराज नेहमी सांगत, मला बोलता नाही येत. तल्लक बुद्धीचा लागत वक्ता बुद्धिबान हो. महाराजांची योजना निवडले ताईसाहेबांना. करण्या कीर्तन प्रवचना रंग भारी चढतसे. आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्या ताई त्यांना खाऊनी महाराजाने टाकले गिळूनी. महाराज होते बोलले. याचा अर्थ कळला तेव्हा संपूर्ण बदलले दोघे जेव्हा. महाराज करतील काय किंवा विधात्यासही कळेना. महाराजांच्या कृपेने मेहेंदळे पती पत्नी संसारात अगदी आनंदुनी उद्ध्वस्त जीवन उमलले. कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिकते गायन उत्सव होती मधून मधून गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर नवीन ऐश्वर सुरू होणार. रावसाहेबास आली प्रचिती तर महाराजांच्या शब्दांची. शंकर महाराजांस करुण नमन पाहिले त्यांना डोळे भरून. 5वा अध्याय संपूर्ण या ठिकाणी झाला. श्री शंकर महाराज की जय.